दादा जमदाडेचा फोन होता कोल्हापूरहून. त्यांनी सत्यजित बद्दल सगळी माहिती काढली. बघ, मुलगा मेहनती आहे. लहानपणी त्याचे वडील कर्जबाजारी होऊन गेले. त्यानंतर त्यांनी कष्ट करून सगळं उभं केलं. शालिनी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, बरेच बिझनेसेस आहेत. टेक्सटाईल्स, हॉटेलिंग, पॅकेजिंग आणि सगळे बिझनेस हा एकटाच बघतो. त्याचा मेन बिझनेस आहे लँड डीलिंग. मोठमोठ्या कंपन्यांना SEZ साठी लागणारी जमीन मिळवून देतो. 1 वर्ष लंडनमध्ये राहून मॅनेजमेंट शिकून आलाय. तसा सरळ माणूस आहे. लग्नाआधीचं कुठलंही प्रेमप्रकरण नाही. घरात आई, आत्या, नोकरचाकर आणि हो, एक आश्रित मुलगी आहे. मुलगी? त्याच्या आईच्या मैत्रिणीची मुलगी आहे. त्या मुलीची आई गेली म्हणून 2 वर्षापासून ती मुलगी त्यांच्याकडेच राहते. त्याला भाऊ आहे म्हणे. हो, तो सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आहे. शिकतोय तिकडे. कसला विचार करतोय दादा? हे सगळं तुझ्यासारखंच आहे ना? बाबा, मला बोलायचं आहे तुमच्याशी. चला आता नाही म्हणू नका, तोंड गोड करा. तर मी काय म्हणत होतो, तुम्हाला बाजार भावापेक्षा 10% जास्त येतोय. जमणार नाही म्हणजे नाही. अहो पाटील, हे बघा, असा कुठे व्यवहार होतो का? चला, तुमच्यासाठी म्हणून 3% जास्त, म्हणजे टोटल झाले 13%. अहो पाटील, आहात कुठे तुम्ही? गर्भ श्रीमंत झालायत. हे बघा, मला तुमच्याशी व्यवहार करायचा नाहीये. अहो पाटील, बसा तरी. कुठे चाललाय तसे? तुमचं नशीब तुमच्या समोर सोन्याचा दरवाजा उघडतोय आणि तुम्ही खुशाल उठून निघून चाललायत. मी काय म्हणतो, तुमची जमीन आम्हाला विकून टाक, हा? आणि मग मस्तपैकी जा ना मलेशियाला वगैरे तुमचं उरलेलं आयुष्य काढायला. अहो कुठे त्या पुण्यातल्या जुनाट वाड्यात राहताय. चला, तुमच्यासाठी म्हणून 15% जास्त. हे बघा, आता नाही म्हणू नका, डील फायनल करूया. ठरलं ना? फायनल फायनल. थँक्स, तुमची जमीन आम्हाला विकल्याबद्दल. थँक्स थँक्स थँक्स. हे बघा, मी काय करतो, माझे मलेशियामध्ये काही कॉन्टॅक्ट्स आहेत, ते तुम्हाला देतो ना. तुम्ही फक्त तुमची शिफ्टिंगची तारीख सांगा बस. मी काय बळजबरी करणार आहात का? हे बघा, मला माझी जमीन विकायची नाहीये. अगं आता काय? तुझा नकार आहे की काय? बाबा, आम्ही बाहेर गेलो होतो, बोलत होतो तेव्हा बोल ना, काय झालं? तेव्हा त्या आशिषचा फोन आला होता. काय? त्याची हिंमतच कशी झाली तुला फोन करायची? बाबा, त्याने सांगितलंय मला, पोलिसांनी त्याला खूप मारलंय आणि तेही फक्त तुमच्या सांगण्यावर. आणि आता त्याने धमकी सुद्धा दिली आहे मला. धमकी? आता थांब तू, मी बघ काय करतो त्याचं. काय म्हणाला तू? तुझ्या आयुष्याची वाट लावून टाकेल म्हणाला. सुखाने नाही राहू देणार आहे तुम्हाला. वाईट झालं रे व्यंग, फार वाईट झालं. हा? आपले पाटील रे, पुण्याचे. हो. चांगला माणूस. असे अचानक जातील असं वाटलं नव्हतं रे. तुमच्या पुण्यातल्या ट्रॅफिकला आहे ना, शिस्त नाही अजिबात. कोणीही कुठूनही कशाही गाड्या चालवतं. आता पाटलांना काही स्वप्न पडलं होतं का की कोणतरी असं धडकणार आहे म्हणून? हे बघा, तुम्ही सरळ सरळ धमकी देताय मला.
तुम्ही मला अशी धमकी देऊ शकत नाही, सांगून ठेवतोय. मला वाईट वाटतं त्यांच्या मुलीचं. लग्नाची आहे रे आता. कसं होणार आता? काय आहे काय पाटलांकडे? पुण्यातला तो जुना वाडा. अवघड आहे आता. अरे असं कसं म्हणतोस? त्यांची जमीन आहे की भोरला? जमीन ते काय चाटायचे? त्या जमिनीच्या आजूबाजूला 200 एकर जमीन आपण विकत नाही का घेतली? हो. आता आपण ती 200 एकर जमीन विकणार अमेरिकन कंपनीला. तर जी कंपनी 200 एकर जमीन विकत घेते तिला पाटलांची 10 एकर जमीन हडपायला किती वेळ लागणार आहे? आणि तक्रार करायची म्हटली तर करणार कुठे? तिथे जाऊन अमेरिकेला. आणि कोण जाणार? पाटलांची गरीब बिचारी विधवा बायको की त्यांची ती अनाथ मुलगी बिन लग्नाची. असं आतून वाईट वाटतं मला. हा, आता स्वतः पाटील जर जिवंत असते तर वेगळी गोष्ट आहे. बघा, हा पाटील जिवंत आहे, तुमच्या समोर उभा इथे. बघा, तुम्ही काही धमक्या दिल्या ना तरी माझं काही करू शकत नाही तुम्ही. सांगून ठेवतो, काही झालं तरी मला माझी जमीन विकायची नाहीये बस. गाडी जपून चालव विहंग. नेहमी सांगतो तुला मी, गाडी जपून चालव. अरे ऍक्सिडेंट काय आपली परवानगी विचारून होतो का? आत्ता इथून खाली उतरशील आणि कोणतरी येऊन ठोकेल. आता एक काम कर, पाटलांच्या बायकोशी जरा बोल. हा, बघ जमिनीबद्दल काय म्हणतात. 2 कोटी प्लस 15%. 25 लाख जास्त दे. आपल्याकडून जे काही शक्य आहे ते केलं पाहिजे ना. हो. कसं आहे, शेवटी पुण्य सुद्धा विकत घ्यावं लागतं रे बाबा. हे बघा मदळकर, मी जरा एक फोन करून येतो. तू फोन कर पाटलांच्या बायकोला. आणि हो, पाटलांकडे जाताना चंदनाचा हार न्यायला विसरू नकोस, पाटलांच्या फोटोसाठी. अहो पाटील बसा हो. अहो बसा. हार्दिक अभिनंदन तुमचं. घ्या घ्या, तोंड गोड करा बघू. अहो घ्या हो, लाजू नका. बा घ्या घ्या घ्या. झालं. आधीच नीट विचार करून वागली असतीस तर. आता हे नसतं प्रकरण मागे लागलंय. आता कसं होणार आहे हिचं? बाबा, मी या आधीच सांगितलंय, माझं तसं काहीच नाहीये. या सगळ्या गोष्टींना तूच जबाबदार आहेस. मी? माझ्यामुळे झालंय हे सगळं? का तुला लग्नच करायचं नव्हतं तर आधी सांगायचं होतंस ना? आई, अगं जे मी 100 वेळा सांगते ते निदान ऐकून तरी घ्या. एकदा बाबा, निदान एकदा एका सेकंदासाठी तरी माझं म्हणणं ऐक. हे बघ, त्याचं काय करायचं तू बघ. ते सगळं मार्गी तू लाव. हा विषय मला यापुढे इथे नकोय. तुम्ही लग्नाची तयारी करा लवकरात लवकर. हो, करून टाका माझं लग्न लवकरात लवकर. नाहीतर मी दुसऱ्या मुलाचा हात धरून पळून जाईल हीच भीती वाटते ना बाबा तुम्हाला? हेच बोलत होतात ना आईशी? करून टाका. जर तुमचा तुमच्या मुलीवर विश्वासच उरला नसेल तर बोलण्यात तरी काय अर्थ? अंजली, अगं तसं नाही बाळा. हे बघ मंजिरी, तू अजिबात काळजी करू नकोस. तुझ्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाहीये. चला, आता कोणी काहीही चर्चा करायची नाही. सगळ्यांनी सगळं विसरा. आपण लग्नाच्या तयारीला लागूया. काही झालेलं नाहीये. माझ्या मुलीला धमकी देण्याचे परिणाम त्याला कळले पाहिजेत. समजलं?
भन्नाट, अफलातून. तुला सांगतो, अरे काय चेहरा झाला होता त्या पाटलाचा. बघवत नव्हता रे, बघवत नव्हता. अरे सही झाली तरी पेढे खायला तयारच नव्हता. शेवटी मीच कोंबला त्याच्या तोंडात. बरं ऐक, सगळ्या जागा जर आपल्या ताब्यात आल्या असतील तर डील फायनल करून टाक. मी करतो मॅनेज. काहीतरी वेगळं स्पेशल ओकेजन असल्याशिवाय नाही. सो व्हॉट? अरे आज आपलं डील फायनल झालंय. मग काय, ते तर होणारच होतं. ओके, तुझ्या या एका क्लासचा भार मी व्हायला तयार आहे. Cheers for everyone's prosperity and may God give you a long life. व्यंग, मी लग्न करतोय. काय? तू लग्न करतोयस? कोण कोण आहे? कोण मुलगी? आहे, पुण्यातलीच मुलगी आहे. अरे मित्रा, पुण्यात लाखो मुली आहेत, त्यातली कोण आहे? मंजिरी सरनाईक. वाह, बाकी सगळं फायनल झालंय. वाह, या या बघ, मला सांग कधी येऊन असायला? हे बघ, तारीख अजून ठरायची. आई येते उद्या पुण्याला, ती करेल पुढची बोलणी. म्हणजे आज तू पुण्यात आहेस? अरे मग मित्रा, इथे काय करतोयस ऑफिसमध्ये? जा, आमच्या होणाऱ्या वहिनींना जरा लॉंग ड्राईव्हला घेऊन जा. हे बघ, मला हे सगळं जमतं, सगळं जमतं. मी तुला टिप्स देतो ना. तू एक काम कर, आत्ताच्या आत्ता वहिनीला फोन लाव. का मी लावू फोन? हा, मी लावतो. हे बघ, व्यंग. हॅलो सत्यजित बोलतोय. हॅलो. मला हे सांगायचं होतं की मी आज पुण्यातच आहे. हो, ते माहिती आहे मला. म्हणजे घरीच सांगितलं तुम्ही. असं विचारायचं होतं की उद्या. अरे बोल ना. उद्या वेळ मिळेल का मला? हो, पण का? नाही, उद्या तुम्हाला वेळ असेल तर मग आपण भेटलो असतो आणि कॉफी 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 प्यायला भेटलो तर चालेल का? अरे प्रश्न नको विचारू, सांग तिला, सांग. घे तूच बोल. घे. अरे घे बोल. हॅलो. हॅलो. सॉरी, मला एवढंच विचारायचं होतं की उद्या जर वेळ असेल तर आपण कॉफीसाठी भेटू शकतो का? नाही, म्हणजे तुमचं काही महत्वाचं काम जर असेल तर कॅन्सल करू नका. जर तुम्हाला वेळ असेल, काम नसेल तरच भेटू आपण. अहो, वेळ आहे मला. प्रॉब्लेम काहीच नाहीये. पण एकदा बाबांना विचारायला लागेल. चालेल ना? हो, त्यांना विचारा. त्यांची परमिशन असेल तरच भेटू. ओके. तुम्ही अजूनही मला अहोजाहोच करताय. सवय नाही. लेट मी नो. सांग मला तू. ओके, बाय. बाय. फायनल डन. हा, कळवणार आहे.
मंजिरी ऐक ऐकतेच आहे. तुमचं सगळं ऐकतेय ना. तुमच्या इच्छेविरुद्ध वागतेय का मी? लग्नाला उभी राहिलीये ना तरी अजून बाबांचा माझ्यावर विश्वास नाही. आई अगं याचा त्रास होतो मला. मला नाही सहन होते. हा ठीक आहे, मी घेतो काळजी. चालेल, थँक्यू थँक्यू. काय ग, गुरुजींशी बोलणं झालं? हो म्हणजे काय म्हणाले काय? त्यांचं म्हणणं आहे की पुढच्या 3 दिवसात मंजिरीच्या पत्रिकेत विवाहाचा प्रबळ योग आहे. तर गुरुजी असं म्हणतात म्हणजे असणारच ना. अहो पण ते असंही म्हणाले की या 3 दिवसात लग्न होणारच, तुम्ही काही करा, नाहीतर पुढे 6 महिने योग नाहीये म्हणे. म्हणजे या 3 दिवसामध्ये हे लग्न व्हायलाच हवं. अहो असं काय बोलताय? असं कसं 3 दिवसात लग्न करायचं? करायचं करायचं. अहो पण तुम्हाला काय एवढी घाई झालीये? तुम्हीच म्हणत होतात ना अजून 2-3 वर्ष थांबायला काय हरकत आहे म्हणून, आणि आता एकदम 3 दिवसात लग्न करायला निघालात. काय अडचण काय? अडचण काय आहे? अहो लग्नाची किती तयारी असते. लग्न म्हणजे काय मनात आलं आणि लावलं असं आहे का? 1760 कामं असतात. सगळे होतील, करावी लागतील. ती मंडळी लग्नाला तयार आहेत का? पण मी बोलतो त्यांच्याशी. अहो अहो काय बोलताय तुम्ही? काय झालंय? हे बघ, एसीबी कदमांचा फोन होता. तो मुलगा आशिष त्या दिवसापासून गायब आहे, त्याचा पत्ता नाहीये. त्याने मंजिरीला धमकी दिलीये, तो कधी काहीही करू शकतो. तेव्हा हे लग्न जेवढं लवकर होईल तेवढं अधिक चांगलं. आता पुढे प्रॉब्लेम्स होतील, कळलं? का? काय चुकतंय आई माझं? हा अगं मी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते, माझं कोणी ऐकून सुद्धा घेत नाही. साधं समजून घेण्याचा पण प्रयत्न नाही करत आहे. मंजिरी ऐकतेच आहे. तुमचं सगळं ऐकतेय ना. तुमच्या इच्छेविरुद्ध वागतेय का मी? लग्नाला उभी राहिलीये ना तरी अजून बाबांचा माझ्यावर विश्वास नाही. अगं त्यांना असं म्हणायचं नाहीये. तू का पण मग का माझ्याकडे बघत नाही, माझ्याशी बोलत नाही? आई अगं याचा त्रास होतो मला. मला नाही सहन होते. खूप त्रास होतो. मंजिरी कधी नव्हे तो हा मुलगा लग्नाला तयार झालाय ना, मग सगळं त्याच्या मनासारखं होऊन जाऊ दे. तू जाऊन ये. जाऊन ये म्हणजे? म्हणजे मी नाही पुण्याला. प्रिया 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 उद्या आपल्याला पुण्याला जायचंय. पुण्याला? सरनाईकांकडे. खरं तर पुढची बोलणी करायला ती मंडळीच इकडे येणार होती, पण सत्यजितचं म्हणणं पडलं की आपण तिकडे जायला हवं. हरकत नाही, उद्या जाऊन तिथे लग्नाची बोलणी करून येऊया. खरं सांगू, कधी नव्हे तो हा मुलगा लग्नाला तयार झालाय ना, मग सगळं त्याच्या मनासारखं होऊन जाऊ दे. नाहीतर कधी त्याची मर्जी फिरेल आणि कुठं काय बिनसेल काय सांगता येत नाही. त्याच्या आज सगळं पक्क करायला पाहिजे. आपण उद्या सकाळी लवकर निघतोय. मावशी तू तू जाऊन ये. जाऊन ये म्हणजे? म्हणजे मी नाही पुण्याला. चालणार नाही हं प्रिया. अगं तिथे लग्नाची बोलणी करायला माझ्यासोबत घरचं कोणी नको? आणि तसंही मावशी मी तिथे येऊन काय करणार आहे ना? काय करणार म्हणजे? लग्नाची बोलणी करायला की मी एकटीने जायचंय? अगं हे बरं दिसतं का? आता वंस येणार होत्या परवा, त्या असत्या ना तर चाललं असतं.